नमस्कार, मी उज्ज्वला सर्वांचं स्वागत करते। आज आपण टिफिनसाठी भाजी बनवतोय, ती तोंडल्याची भाजी। अशी हिरवीगार तोंडली आपण आणलेली ती, वरून तर हिरवीगार दिसते, तातून कशी निघते काय माहिती। तर मी स्वच्छ धुवून घेतली ती, पुसून घेतली ती कॉटनच्या कपड्याने। आता आपण चिरून घेऊया, जी रेसिपीला आता सुरुवात करूया आपण। सकाळच्या घाई गडबडीत काय भाजी करायची आपल्याला कळत नाही, म्हणून आपण आदल्या दिवशी योजून ठेवायची कोणती भाजी सकाळी करायची। त्यासाठी आज आपण टिफिनसाठी ही तोंडल्याची भाजी बनवतोय। आता तोंडली चिरून घेऊया आपण, अशी बारीक, अशी गोल चिरायची बारीक। असं तुम्ही लांबती पण चिरू शकताय, मी गोल चिरते। वरून तर हिरवं दिसते, पण आतून थोडंसं लाल दिसतंय। अशा पद्धतीने मी चिरून घेतली ती, काय हिरवी आहे ती, काय आतून लाल झाली ती। आता एका ताटात काढून घेऊया आपण। आता एक मोठा कांदा घेतलाय मी, कांदा पण आता बारीक चिरून घ्यायचा आपण। ही तोंडल्याची भाजी खूप डब्याला मस्त होते, टिफिनला झटपट तयार होते। कांदा टमाटो घालून बनवणार आज तोंडल्याची भाजी। आता मी बारीक कापून घेतलाय कांदा ही, आणि एक टमाटो पण बारीक कापून घेतले। कढई ठेवल्या गॅसवर, 2 चमचे तेल घालूया आपण। तेल गरम झाले आपलं, जिरं घालूया 1 चमचा, 1 चमचा मोहरी घालूया। जिरं मोहरी चांगली फुलू द्यायची। आता कांदा घालूया बारीक चिरून घेतलेला। कांदा चांगला तेलात परतून घ्यायचा। कुत्रा जास्तच भुकायला लागला, त्याचा आवाज यायला लागला, म्हणून मी खिडकी बंद करून घेतली। कढीपत्त्याची पानं घातली ती, ही वाळलेला कढीपत्ता सुकवून घेतलेला आहे। आता टमाटो घालूया आपण, टमाटो पण चांगलं परतून घेऊया मऊ पडेल